तुमच्या लेकीच्या खात्यात पैसे आलेत का? राज्य सरकारची मोठी गुड न्यूज. लेक लाडकी योजनेचा पहिला हप्ता थेट बँक खात्यात जमा सुरू. हजारो मुलींना मिळाले पैसे. जळगावमध्येच 2600हून अधिक मुलींना 1.32 कोटींचा लाभ. तुमची लेक राहिली नाही ना मागे? जन्मापासून 18 वर्षांपर्यंत मिळणार तब्बल 1,01,000 रुपये. फक्त एक छोटा अर्ज आणि भविष्य सुरक्षित. पण लक्षात ठेवा, काही महत्त्वाचे नियम आहेत, नाहीतर मिळणार नाही एकही रुपया. तुमच्या लेकीचा हप्ता आला का नाही? आत्ताच कमेंटमध्ये येस किंवा नो लिहा. आणि पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरातही छोटी परी आहे का? तर राज्य सरकारकडून तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजनेचा पहिला हप्ता आता लाभार्थी मुलींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. हुक, फक्त एकाच जिल्ह्यात 2600हून अधिक मुलींना 1.32 कोटींचा निधी मिळाला आहे. पण तुमच्या मुलीला हे पैसे कसे मिळतील? 1,01,000 रुपयांचा लाभ नेमका कसा दिला जातो? हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. योजनेचा उद्देश आणि महत्त्वाची अपडेट. राज्य सरकारने मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी 1 एप्रिल 2023 पासून लेक लाडकी योजना सुरू केली आहे. ताज्या अपडेट्स. जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तिथे 2651 मुलींच्या बँक खात्यात DBTद्वारे निधी जमा झाला आहे. जळगावप्रमाणेच राज्यातील इतर पात्र लाभार्थींच्या खात्यातही पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. किती आणि कधी मिळणार पैसे? या योजनेत मुलीला जन्मापासून 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत एकूण 1,01,000 रुपये मिळतात. हे पैसे 5 टप्प्यात दिले जातात. मुलीचा जन्म झाल्यावर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यावर 6,000 रुपये, इयत्ता 6वीत गेल्यावर 7,000 रुपये, इयत्ता 11वीत गेल्यावर 8,000 रुपये, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये. असा एकूण 1,01,000 रुपयांचा लाभ तुमच्या लेकीला मिळणार आहे. पात्रता आणि अटी. पण थांबा, हा लाभ कोणाला मिळेल? त्या काही अटी आहेत. मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा. कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. दुसऱ्या अपत्याच्या वेळी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करावा? अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन नोंदणी करावी लागेल. सोबत ही कागदपत्रे ठेवा. मुलीचा जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला 1 लाखापर्यंत, मुलीचे आणि पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुक जे आधार लिंक असलेले आहे आणि CYKC दाखला, रेशन कार्डची साक्षांकित प्रत, मुलीचा आणि आईचा संयुक्त फोटो. तर मग उशीर करू नका. जर तुमची मुलगी पात्र असेल तर आजच अंगणवाडीत जाऊन नोंदणी करा. माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक लाडक्या लेकीला तिचा हक्क मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.